काल अशोक चव्हाण, संदीपान भुमरे यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली। अंतरवाली सराटीत अशोक चव्हाण यांनी जरांगेंची भेट घेतल्याची माहिती मिळते। अशोक चव्हाण आणि संदीपान भुमरे जरांगेंच्या भेटीला अचानक आल्यामुळे सध्या चर्चांना उधाण आलंय। राजकीय वर्तुळात एकच खळबळ यामुळे माजल्याचं पाहायला मिळतंय। आता ते कशी होत याला किंमत नाही द्यायची। म्हणजे ते एक सरकार म्हणून आलेत का, समाज म्हणून आलेत का, एक माध्यम म्हणून आलेत, याला नाही आपण जास्तही द्यायचं। कारण त्यांना बी खिंडीत नाही पकडलं पाहिजे आपण। म्हणजे आम्ही असो किंवा समाज असो, कोणी असो, ते आलेत ना, किंवा त्यांनी ही तरी भावना दाखवली की आपण सरकारशी आता ही चर्चा सुरू करू की या पद्धतीनं जरी त्या राजेसाहेब येऊन गेल्याच्या नंतर कोणी आलं नाही, परंतु आता हे चांगल्या प्रकारचा यांनीही समजून घेतलं आमचं म्हणणं काय। हेच म्हणणं जर त्यांनी त्या स्वरूपाचं तिथं मांडलं तर त्यांच्याही मनात परिवर्तन फडणवीस साहेबांचं, शिंदे साहेबांचं होऊ शकतो। ही एक आंदोलक आणि समाजाचा एक पोरगा म्हणून काम करत असताना मी आशावादी राहिलं पाहिजे, या मताचा मी। आता कसं झालं की त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन्स काय आलेले आहेत, इतर लोकांनी त्याच्यावर आक्षेप नोंदवलेले आहेत। त्या आक्षेपावर सध्या सुनावणी सुरू आहे आणि ती सुनावणी पूर्ण झाल्यानंतर मग ती संख्या निश्चित होईल की जे काही नातेसंबंध आहेत त्या संदर्भामधले ऑब्जेक्शन्स हे कितपत व्हॅलिड आहेत, कितपत योग्य आहेत किंवा कितपत अयोग्य आहेत, याच्या निर्णयानंतरच त्या सगळ्या गोष्टी या स्पष्ट होतील। परंतु हैदराबाद गॅझेटचा उल्लेख जो मनोज जरांगे पाटलांनी केलेला आहे त्या अनुषंगाने त्याच्यावर सुद्धा कारवाई जी काही सुरू आहे त्याची माहिती मी घेतो आणि त्यांना मी याच्यावर ब्रीफ करेन।